मनमाडमध्ये जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनच्या महिला पदाधिकाऱ्यांचा भव्य नियुक्ती व सत्कार सोहळा संपन्न। प्रतिनिधी मुस्तफा सरदार, मालेगाव, नाशिक। मनमाड येथील विवेकानंद नगर परिसरातील श्री सिद्धिविनायक गणेश मंदिरात जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनच्या नवनियुक्त महिला पदाधिकाऱ्यांचा नियुक्तीपत्र, सन्मानपत्र वितरण व भव्य सत्कार सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला। या कार्यक्रमास फेडरेशनचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र आहेर, राष्ट्रीय प्रभारी साई भक्त ज्ञानदेव आबा गोंदकर, महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर माऊली सोनवणे, मनमाड शहराचे नगराध्यक्ष बबलू अण्णा पाटील, राष्ट्रीय डॉक्टर सेल अध्यक्ष डॉक्टर जनार्दन पगार, महाराष्ट्र राज्य सल्लागार आयुर्वेदाचार्य डॉक्टर वाणी सर रामरस, प्रदेश संघटक रावसाहेब जगताप यांची प्रमुख उपस्थिती लाभली। तसेच हरिभक्त परायण सौ अलकाताई महाराज डोंगरे यांच्या विशेष प्रयत्नातून कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले। प्रास्ताविकात प्रदेश कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर माऊली सोनवणे यांनी फेडरेशनच्या कार्याची सविस्तर माहिती देत महिलांना सक्षम, बळकट व निर्भय बनवण्यासाठी तसेच त्यांना कायदेशीर पाठबळ देण्यासाठी फेडरेशन सदैव त्यांच्या पाठीशी उभी राहील अशी ग्वाही दिली। राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांच्या हक्क व संरक्षणासाठी व्यापक काम सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केलं। यावेळी उत्तर महाराष्ट्र महिला अध्यक्षा म्हणून हरिभक्त परायण सौ अलकाताई बाळासाहेब डोंगरे, नाशिक जिल्हा ग्रामीण महिला अध्यक्षा सौ ज्योतिताई शंकरराव पाटील, नाशिक जिल्हा महिला सरचिटणीस सौ पुष्पाताई वाल्मिक पवार, नांदगाव महिला तालुका अध्यक्ष सौ संगीताताई दीपक पाटील, नांदगाव तालुका महिला कार्याध्यक्षा सौ ताराबाई गुलाबराव दखने, मनमाड शहर महिला अध्यक्षा सौ गायत्रीताई बापूसाहेब सोनार, मनमाड शहर महिला उपाध्यक्षा सौ मानसी अजय जाधव, तसेच राष्ट्रपती पुरस्कार विजेते माजी समादेशक अधिकारी FCI रिटायरमेंट कर्मचारी भागीनाथ सोनार यांची नाशिक जिल्हा ग्रामीण सल्लागारपदी नियुक्ती जाहीर करण्यात आली। नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र, सन्मानपत्र व सन्मानचिन्ह प्रदान करून त्यांचा सत्कार नगराध्यक्ष बबलू अण्णा पाटील, शिवसेना नांदगाव तालुका प्रमुख विद्याताई जगताप, नगरसेविका बागुलताई, राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र आहेर व प्रदेश कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर माऊली सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आला। कार्यक्रमास अहमदनगर जिल्हा उपाध्यक्ष संदीप जगताप, शिवाजीराजे दवंगे, कोपरगाव तालुका उपाध्यक्ष राजेंद्र बारे, किसान सेल अध्यक्ष शरदराव वाणी, राजेंद्र आरगडे, राष्ट्रपती पुरस्कार विजेते भागीनाथ सोनार, बाळासाहेब डोंगरे, प्राध्यापक अनिल सोनवणे यांच्यासह नादब्रह्म महिला भजनी मंडळाच्या सर्व महिला सदस्य व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमादरम्यान मनमाड शहर पोलीस ठाण्याचे PI करे साहेब यांनी सदिच्छा भेट दिली। यावेळी त्यांचा जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला। मनोगत व्यक्त करताना नाशिक जिल्हा महिला अध्यक्षा सौ ज्योतिताई पाटील व उत्तर महाराष्ट्र महिला अध्यक्ष हरिभक्त परायण अलकाताई डोंगरे यांनी फेडरेशनच्या माध्यमातून महिलांना मोठ्या प्रमाणात संघटित करून समाजकार्यात सहभागी करून घेण्याचा निर्धार व्यक्त केला। श्री सिद्धिविनायक गणेश मंदिर ट्रस्ट, नादब्रह्म महिला भजनी मंडळ व मंदिर ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा गौरव करण्यात आला। तसेच श्रमिक युनियनचे मनमाड FCI डेपोतील पप्पू मधुकर घुगे व बाळासाहेब डोंगरे यांचाही विशेष सन्मान करण्यात आला। अत्यंत उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली।